सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टला दिले आदेश, मात्र अद्यापही पोलिसांकडून घायवळला शस्त्र परवाना नाही. योगेश कदमांनी एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून त्या परवान्यावर सही केली. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये असा हस्तक्षेप चुकीचा. रामदास कदम यांनी त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावं लागेल. अनिल परब यांचा सरकारला इशारा. मुख्यमंत्र्यांची नेमकी अडचण काय? परबांचा सवाल. निलेश घायवळ हा राम शिंदेंच्या जवळचा. त्यांनीच योगेश कदमांना फोन केला असेल तर होम मिनिस्टर कार्यालयातून गृहराज्यमंत्र्यांवर दबाव. घायवळला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी रोहित पवारांचा गंभीर आरोप. गुंड निलेश घायवळ राम शिंदेंच्या प्रचारात. राम शिंदेंचे घायवळ बंधूंसोबतचे व्हिडिओ फोटो समोर, तर रोहित पवारांचा सचिन घायवळ सोबतचा फोटो भाजपकडून ट्विट. आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक. जनसंवाद दौऱ्यासाठी जात असताना अज्ञातांकडून हल्ला. या निलेश घायवळ यांच्या आई आहेत कुसुम घायवळ आणि वडील आहेत. त्यांना विचारूया नेमकं त्यांची तुम्हाला काय वाटतं. आता हे सगळं सुरू आहे, गेले आठवडाभर तुमच्या दोन्ही लेखांच्या नावाने पोलीस कारवाई आणि ते गुंड आहेत हे सगळं सांगतायत. तुम्ही त्यांना सांगत नाही का असं काही करू नका किंवा काय? तुम्हाला काय वाटतं नेमकं? आम्हाला त्यांच्या समोर जायलाच नाही मिळत ना, घाबरून. ते लईले पोलीस येतात आणि काय पण बोलतात आणि सारखे म्हणतात निलेश घायवळ पळून गेलाय ह्याला लंडनला. आणि निलेश घायवळ पळून गेला नाही, मी त्याला वाट लावलंय स्वतः लंडनला जाताना. त्याची बायको आणि एक मुलगा, मी स्वतः गाडीत बसूस तर तिथंच उभा राहिलेली. आणि ह्यांनी सारखं उठवलंय की निलेश घायवळ पळून गेलाय, खोटा इजा काढलाय, खोटा इजा नाही. कसे जाऊन देते ना खोट्या इजामध्ये? सारखी ही पोलीस खोटं बोलते ते, म्हणजे पोलीस खोटं बोलते ते. आणि सारखा घराला येऊन येडा घालतात. मग माझं ऑपरेशन झालंय छातीचं, म्हणजे कॅन्सरचं, आणि ह्यांचं डोळ्याचं झालंय, ह्यांना दिसत नाही शुगरमुळे. मग आमच्या असं 8 दिवस झाला आम्ही काय खातोय, काय पितोय, कुठं राहतोय आम्हालाच कळा नाही, असं झालंय आम्हाला. पण आता तुमची मुलं तर एवढी ताकदवान आहेत आणि तुमच्या मुलाने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेला होता, मंत्र्यांबरोबर हिंडतात फिरतात, हे सगळं झालंय. आधी त्यांच्यावर गुन्हे दाखल होते मोठे मोठे. तुम्हाला असं वाटलं नाही का मुलांना सांगावं सुधरा, हे करू नका, सोडा? सुधरत होते की मुलं माझी. दरवेळेस प्रत्येक वेळेस सुधरायला लागले ना थोडे. त्याला राजकारणाचं येड होतं त्या निलेशला. आणि ही तर सर आहे, 30 वर्ष झालं मिलिनियम मध्ये आहे तिथं. आधी दिव रोडला होता, नंतर अभिनवला होता, आणि नंतर मग आता मिलिनियम मध्ये. तर 30 वर्ष झालं तो सराची सर्व्हिस करतोय चांगल्यापैकी. मी त्याची आई ना, मी कशाला खोटं बोलू? माझी 2 लेकरं आहेत. मला वाटतं का की असं रोज पळावा म्हणून? नाही वाटत ना पंजाबी आईला. असे खोटं बोलते ते सगळी ही जी राजकारण चाललंय. आणि त्यांना राजकारणात उभं राहायचंय, निवडून यायचे आमच्या गावाकडं, तर म्हणून ही सगळा घाट घातलाय त्यांनी. म्हणजे की त्यांनी उभाच राहू नये निवडणुकीला दोघा भावांनी. ही गायवळ बंधू आहेत ना, ह्यांना खच्ची करायचे, ह्यांना वर मान काढून द्यायची नाही. म्हणून आता त्या धाकट्याला घेतला वडून, म्हणजे सरांना. ते सर नाही म्हणतात. अरे 30 वर्ष झालं सर आहे ना, तुम्ही कुठं होतात एवढे दिवस? सरच आहे तो, सगळ्या दुनियाला माहिती. सरांना म्हणजे राजकारणावाल्याला बी माहिती ना ही सर आहे आणि ही निलेश भाऊ आहेत. आणि निलेश भाऊ पण त्यांच्या केसी जे होत्या ना काय, त्यांच्या सगळ्या नील झाल्या. आणि त्यांना पण म्हणजे आता सगळं वकिलांनी निर्णय दिले, समजा जजनी दिले. आता त्याला चांगलं जगायचे, त्याची मुलं शिकलेत चांगली, परदेशात हे जग. पण मग ही पण असं खोटं नाटक करून त्याच्यावर आरोप करते ते दोघांवर. म्हणून आता आम्ही काय करावं तीच कळा नाही मला. म्हणजे मी काय करू आई? आता बापाचं तर झालंय समजा, डोळे तर गेलेच म्हणायचं, पण ऐकू बी येत नाही. पण मला सहन व्हाय नाही. मी सांभाळल्यात, माझी मुलं कशी सांभाळल्यात मी सांगते तुम्हाला. मी कोंबड्याची अंडी विकून, कोंबड्या सांभाळून, मशीन काम करून त्यांचं शिक्षण केलं. माझे दीर शिकलेले होते, माझे दीर. म्हणून मी म्हणायचे की तुझे चुलते एवढे शिकल्यात बाळा, बापा असे तर मग तुम्ही चांगलं शिकून मोठे मोठे साहेब बना, मला बघायचे. अशी दोघांचं मी भरपूर शिक्षण केलं. म्हणजे निलेश पण एमकॉम आहे, निलेश पण ग्रॅज्युएट बीकॉम आहे चांगला. परत LLB केली किशोर शिंद्यांवर. चांगलं शिकला निलेश पण. मला माझं शिक्षण झालं नसल्यामुळे मला सगळं सांगता येत नाही. आणि सचिननी तर सगळे कोर्स केले, ते BPEDचे BEDचे, आणि सर झाले मोठे बास्केटबॉलचे.
बास्केटबॉलचे कोच झाले पुण्या जिल्ह्याचे. पण ही लोक आहेत ना राजकारणावाले अपोजिटवाले, ही असे जगून देणार त्यांना दोघांना, म्हणजे नीट राहूनच देणार. म्हणजे सुरुवातीला तुम्ही एवढं शिकवलं त्यांना, हे शिकले आणि मग गुन्हेगारीकडे कशामुळे वळाले? आता ते मित्राची संगत असते ना, मित्रांची. आता मित्र म्हणला चल, म्हणजे तुझं नाव नाही घेत, चल बाबा, मग असं म्हणजे त्याच्यामुळं झालेलं ती. आणि झाल्यातून त्यातून पण समजा देवाच्या कृपेने किंवा माझ्या आशीर्वादाने मी सांभाळली त्यांना. मी सगळं चांगलं होतं आमचं सुरळीत. आता बी त्याला काय, आता त्याची मुलं शिकल्यात चांगली. आता त्याला आहे ना राजकारणात शिरायचं होतं. आता राजकारण किती 2 महिन्यावर का काहीतरी आलंय ती जिल्हा परिषदचं, म्हणून आमच्या सोने गावातून नगर जिल्ह्यात तिथं उभं राहायचं होतं त्यांना. भाऊला नाही दिलं ना तिकीट, तरी माझ्या सरांना घ्यायचं होतं शाळेला राजीनामा देऊन किंवा शाळा बघत बघत. पण ही पण तवर ह्यांनी असं करून ठेवले. पळून गेला निलेश गायवळ, गुंड पळून गेला. अरे त्याच्या गुंड काय त्याच्या कपाळावर लिहिले का? तुम्ही गुंड बनवणारे कोण आहेत? माणसंच आहेत, तुम्हीच गुंड बनवताय त्याला. तो गुंड नाही, माझं लिकरू माझ्या रक्ताचं. तो गुंड नाही, तुम्ही बनवले त्याला गुंड. बोलून 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 सगळी बोलतात तशी गुंड. गुंड म्हणलं की माझ्या कानातून मुंग्या निघते, एवढा त्रास होतो मला. तो गुंड नाही, तो चांगला एक नागरिक आहे, तो सुशिक्षित आहे आणि त्याचे म्हणजे की त्याचे विचार ही सगळे चांगले. की त्याला म्हणलं ना तुम्हाला, 4थी 5वी पासून कोथरूडला राहतात ना आम्ही, तेव्हापासून त्याची इच्छा होती की असं नाही का राजकारणात शिरायचं, चांगलं राहायचं. पण कुठलं त्याला राजकारणात शिरूनच नाही दिलं. आणि आता शिरायचंय, आता निवडणूक आली म्हणून ही सगळा घाट घातलाय. आणि जेव्हा निलेश भाऊ लंडनला गेले तेव्हा माझ्या हाताने मी त्याला वाट लावली. हाताने म्हणजे मी उभा राहिलेले जातानी. आणि ती इजा बिजा काढलेली सगळे पुरावे बिरावे सगळे घेऊन गेलाय. आणि ही म्हणतात पळून गेलाय. आणि इजा खोटा काढलाय. इजा खोटा काढल्या त्याला एवढ्या मोठ्या 7 समुद्राच्या पार चढून देते ना त्या विमानात, चढून देते का? खोटा इजा काढल्या चढून देत नसतात ना. खोटं सारखं खोटं ऐकून ऐकून मिळून माझ्या कानातून मुंग्या निघतात. असं वाटतं की किती खोटं बोलतंय ही जग आहे ना, ही माणसं आहेत ना, लय खोटं बोलतात. माझं तोंड कोरडं पडतं किंवा मग असं वाटतं की मी सांभाळले माझी बाळ दोन्ही, लय मस्त सांभाळी. पण ह्या दुनियाने त्यांना जगून द्यायना. ही दुनिया आज परत आणखी एक गुन्हा दाखल झालाय. रोज एक गुन्हा दाखल करतात ते पोलीस लोक आहेत ना, रोज एक गुन्हा दाखल करतात ते. सर माझं मी ईडी झाले खरं सांगते. आणि सरांची एक मुलगी 12वीला, तिला 10वीला 93% मार्क पडले. ती डॉक्टरचं करते, तिला क्लासला जाता येणार नाही त्या डॉक्टरच्या क्लासला. एवढी पोलिस दारात येतात सारखे. हे राजकारणाचे लोक पाठवते ते आमच्या दारात येऊन धडधड धडधड दार वाजवणार, धडधड धडधड आपटणार. गायवळ कुठे, निल्या कुठे, निल्या कुठे? अहो निल्या म्हणलं तरी माझ्या अंगात मुंग्या होत्या. निल्या म्हणू नका तुम्ही, निलेश तो चांगलं नाव ठेवलेले मी असे बोलते. लय त्रास होतोय मला, पण मी कुणाला सांगू म्हणून माझा जीव असा झाला येडा. आणि माझं एवढं ऑपरेशन झालं तर सह्याद्रीमध्ये मला भेटायला यायचा. किती रात्री 3-3 वाजेपर्यंत माझ्यापाशी थांबायचा. तर म्हणायचं तो कुणाला भेटायला आलाय, जरांग्यालाच भेटायला आलाय असं उठवायचे पत्रकार हे लोक. आणि मी ऍडमिट होते ना, कोलते सर आणि तुषार पाटील म्हणून केमू देतात ते डॉक्टर. हा. आणि तुषार ह्यानी कोलते सरांनी ऑपरेशन केलं माझ्या छातीचं, एवढं काढून टाकलं. ती सगळं होतं कॅन्सर ती. आणि चांगली जगत होतो आम्ही. आता गणपतीची मिरवणूक एवढी काढली ना त्यांनी मोठी, निलेश गायवळनी म्हणजे माझ्या मुलाने. सचिन सर पण होते, सचिन सराची फॅमिली, भाऊची फॅमिली. आम्ही चांगलं मिरवतो त्या मिरवणुकीत. म्हणजे की जिथं बसवतात ना गणपती, तिथून मिरवणूक काढली. चंदामाकडच्या तिथे एक बाग आहे कोथरूडमध्ये, त्या बागेपर्यंत मिरवणूक काढली. तवर भाऊ फिरला, तवर कुणी अडवलं नाही, काय नाही. आणि आता तो लंडनला गेला तर म्हणतात पळून गेलाय. सारखं म्हणायचं पळून गेलाय, पळून गेला म्हणल्यावर आता मी राग येतोय मला, पण मी कुणाला म्हणू? पळून नाही गेलेला तो रीतशीर ही काढला, इजा काढला त्याने रीतशीर तिघांचा. हा पासपोर्ट खोटा नाही, काय नाही, किंवा चूक नाही. पण ह्यांनी उठवलंय चुकीचा काढला आणि पळून गेला, लंडनमध्ये फरार झाला. आता लंडनमधून पण आणि दुसरीकडे कुठेतरी गेला असं उठवतात. मग माझं थरकाप होत की आता हीच लोक माझ्या पोराला काय करतात. तुमचं बोलणं नाही झालं का मग एवढं? कुणाचं? तुमचं भाऊसंग थोडं बोलणं होतं, लय नाही होत.
पण त्यांना पण मग आधी त्यांच्यावरती खुनाचे गुन्हे होते, मोकाचे गुन्हे होते, त्यांनी काही जणांचे खून केले. मग या सगळ्याच्या वेळेस तुम्ही त्यांना सांगितलं नाही का? तेव्हा नाही आवडलं तेव्हा का? त्यांनी खून नाही केले सर, त्यांनी खून नाही केले. त्यांना कुणीतरी असं म्हणजे की करायला लावलं किंवा करून घेतलं त्याच्याकडून. पण त्यातून सुद्धा त्याचं शिक्षण ग्रॅज्युएट आहे म्हणून समजा सगळ्या गोष्टीतून निर्दोष सोडलं. जे साहेबांनी वकिलांनी निर्दोष सोडलं त्याला. मग आता तो चांगला जगत होता ह्या 2-4 वर्षात आपला जेलहून आल्याचं, की मला चांगलं जगायचे आई, मला त्या घाणीत नाही जायचं परत. आम्ही ठरवतोय ना की आपल्याला परत जेल, ही कोर्ट, ही मारामाऱ्या ही नकोय बाबा. तर हे राजकारणावाले लोक तसे करतात. तिकडे गेलं ना आमच्या गावाकडे, ते तिथं बी तसंच करतात राजकारणावाले, की त्या दोघा बंधूंना गायवळ भाऊंना वरच येऊन द्यायचं नाही. म्हणजे वर म्हणजे त्यांना वर मानच काढून द्यायची नाही, की राजकारणात शिरून नाही द्यायचं. त्यांना असंच गुन्हेगारीतच ठेवायचं का कायम? हा, त्यांची लेकरं तर सुधारल्यात नाही आता. मग त्यांची लेकराची पिढी तरी सुधारेल त्यांच्या लेकराची. माझं तर समजा मी सांगितलं माझ्या बाळांना की आपल्याला पण नकोय असं. कोणची आई म्हणीन की जाऊन माणसं मार, कोण म्हणीन? पण त्याला फसवलं गेलेले, प्रत्येक वेळेला फसवले गेलेले. मी खोटं नाही सांगत. म्हणजे मी आता एवढं सगळं जग बघन, मी खोटं कधी सांगणार नाही. त्याला ना दरवेळेस काय गुन्हा करायचा असला की त्याला फसवले गेलं. आणि तो शिकलेला होता. नाही होय म्हणलं तर मग असं म्हणजे नाही का दमदाटी किंवा काय असं ती प्रकार असतात त्यांची, ती मला नाही. हे सगळं जेव्हा सुरू होतं, आता पोलिसांची कारवाई झाली तुमच्याकडे घरावर, ते आजूबाजूला नेमके? हा, तर मी घरात होते आतमध्ये. हा, माझ्या घरात म्हणजे आम्हाला काय केलंय, म्हणजे थोडी बारकी रूम दिली अशी बाबाला आणि मला, बाबांच्यामुळं. तर मग मी त्या घरात होते. मग सगळी म्हणायची काकू काकू पोलीस आले, कशाला आले, भाऊच्या दारात गेले असे म्हणायचे. तर मग मला कसं वाटायचं की आपण काय गेले तर आपल्याला ऑपरेशन झालेले काय असं, म्हणजे भीती वाटायची की नको त्यांच्या पुढे जायला, काय करतात बघू असं वाटायचं. आणि आले ना की शांत बसत नाहीत ते पोलीस. असले धड दार वाजवणार ती लोक. तुमच्याकडं आता तिकडं सोनेगावला पण त्या सगळ्या पट्ट्यामध्ये पवन चक्क्यांचे पैसे घेतात म्हणून निलेशवरती आरोप होतो. तुम्ही बरीच शेती घेतली, प्रॉपर्ट्या घेतल्यात त्या पैशातनं, अशी सुद्धा तुमच्यावरती आरोप केले जातात. खोटं सर, मी जाते ना त्याच्याबरोबर. आता बैलपोळ्याला मी 8 दिवस होते तिथं माझ्या घरी. ही खोट आहे सगळं. ह्याला खच्चीकरण करतात ह्याचं, की ह्यांनी वर येऊच नाही आणि माणसात राहू नये आणि त्याला जेलमध्ये टाकावं, ही अशी ह्यांची वर्तणूक का काय म्हणतात, वागणूक घाणेरडी सगळे तशी लोक येते. त्याला त्या निलेश गायवळला काय माहिती, त्याला म्हणजे असं मान वर करून जगूनच देत नाही. त्यांनी काय केले खरं सांगा? त्याने लोकांनी त्याचा वापर करून घेतला भरपूर. करोनाच्या टायमाला बी घेतला, समजा ह्या दुसऱ्यांनी केसच्या टायमाला बी घेतला. तर आता आपला स्वतः चांगला जगतोय मानाने, तर आता खोटं उठवलंय की पळून गेलाय आणि कुठं खोटा पासपोर्ट काढलाय असं, म्हणजे नाही का, असं नाही म्हणावं ना. बरं, ठीक आहे. तुम्ही आता आणि सचिन सर आहेत ना, सचिन सर सगळ्या दुनियाला माहिती, ती बास्केटबॉलचे कोच आहेत म्हणून अख्ख्या पुणे जिल्ह्याला माहिती. तरी पोलीस लोक काय म्हणतात, तो गुंडाची टोळी चालवतो, तो कसला सर आहे, पोलीस हे आपली म्हणते. ते असं कसं? तुम्ही बघत नाही का त्याची शाळा, त्याचा समजा फोटो, त्याच्या मुली त्या 20-20. पण आता सोशल मीडियाला अनेक गुन्हेगार आहेत, ते त्यांचे फोटो व्हिडिओ सगळे एकत्र करून आधारस्तंभ, दैवत असं टाकतात. त्यांच्यावरती म्हणजे घायवळ टोळीचे प्रमुख आहेत किंवा काय, अशा अनेक सोशल मीडियामध्ये सुद्धा रील असतात. मग तुम्हाला हे सगळं बघितल्यावरती असं वाटत नाही का, तुम्ही त्यांना कधी म्हटलं नाहीत का असं काही टोळी वगैरे तुम्ही चालवू नका किंवा काही करू नका? कुणाला? भाऊला. हं? आता ते कसे सरांना, भाऊ, भाऊला, भाऊ सर मोठे सराला तर ते नावच नको त्या गुन्हेगारीचं, खरं सांगते सरांना. आता भाऊनी तर ती भोगलंय ना, म्हणून समजा भाऊच्या डोक्यात समजा असतं थोडस असं. आणि आता त्याला वकिलाकडून जेच कडून सगळं पुरा येऊन सगळे नील केलेत केस, सगळे एकदम नील केलेत. मग त्याला आता का वळता? आज कसला गुन्हा टाकला परत त्याच्यावर पोलिसांनी पोटफाटे? 12 फ्लॅट बळकावलेत पिस्तूल लावून. अयो, 12 फ्लॅट कुठे? म्हणजे सांगते ते का कुठे? ते किती खोटे बघा ना. 12 फ्लॅट बळकवलेत पिस्तूल लावून. खोट आहे सर, ही सगळं खोट आहे. एवढा अन्याय करू नका, कधीच माफ नाही होणार, देवाकडे सुद्धा नाही माफ होणार एवढं खोटं बोलून. म्हणजे मी बोलू ते की नाही का, ह्या जीबीनी ना, ही जीभ, ही तोंड असं नासन ना कॅन्सरने किंवा ही बोलता सुद्धा यायचं नाही. एवढं खोटं नका माझ्या पोरावर आळी घेऊ, नका घेऊ एवढे खोटं. खरं सांगते, ही सगळं तोंड नासन ना. मी म्हणते ना, आता मला कॅन्सरचा अनुभव आलाय.
अख्खं तोंड जीभ नासन बोलता सुद्धा यायची नाही. एवढं खोटं नका बोलू तुम्ही की त्यांनी 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेतल्यात. अहो 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेऊस तर कोण लोक झोपली होती का सगळी? तुम्ही कुठे गेलतात? आता जी बघितले ते तू कुठे गेलता? रोज तर गणपतीची मिरवणूक काढली तर सगळीकडे पोलीस होती भाऊच्या कडेनी गणपती बरोबर फिरायला, भाऊ बरोबर. तेव्हा का नाही काय म्हणलात तुम्ही ना? आता कशाला? आता त्याला असं लंडनला गेलाय म्हणून पडून गेलाय म्हणून घाबरून तक्रार देत नव्हती लोक, आता तक्रार द्यायला यायला लागली. खोटं सगळं खोट. तुम्ही बघा, खरं सांगते खोट आहे. मी आईची शपथ घेऊन सांगन ही खोट माझ्या पोराला वावते ते. तो समजा कोणत्या मंत्रालयात गेला, शिंद्यांकडं कुणाकडे बी गेला समजा चांगल्या राजकारणावाल्याकडं, की ह्यांनी स्टेटस टाकायचे की त्याचं बबल करायचं. अरे निलेश गायवळ, गुंड निलेश गायवळ ह्याच्या संघ फिरते. आज शिंदेच्या मंत्रालयात गेलाय, आज कुठं दादांच्या कुठं त्या ह्याच्या वनाच्या तिथे गेलाय, ह्याच्या संघ फोटो काढलाय. तो गंदेकर का कोण तो आणतोय की पुरावेन तसं उठवले माझ्या बाळाचं. असं नका उठू. मी परत म्हणते की आईचा तळतळ देवीच्या वरचा असतो. तुम्हाला इतका तळतळाट लागन ना की माझी बाळ मी लई सांभाळलेली चांगली. उगच म्हणजे असं नाही की तुम्ही एवढं काय बी बोलता ना तर आईचा आत्मा लागन. त्या देवीचा कसा लागतो की ती एक दिवसात धुरळा करते राख, तशी तुमच्या राजकारणाची माझ्या पोरावर खोटे आरोप केलेले ती राख. माझ्या बाळाला नका तसं करू. माझी बाळ खूप सुंदर येतात, चांगली येतात, स्वभाव चांगले, मिळून मिसळून वागतात, गरिबाची जाणीव आहे त्यांना.